सिंधुदुर्गमध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। शिवसेनेचे वैभव नाईक यांनी यावेळी काँग्रेसचे नेते नारायण राणेंच्या समोर कडवं आव्हान उभं केलंय। गेल्या 5 वर्षांमध्ये वैभव नाईक यांनी मतदारसंघामध्ये दांडगा संपर्क निर्माण केलाय आणि याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करते। नारायण राणे यांचा बालेकिल्ला यावेळी चर्चेत आहे तो कुडाळ विधानसभा मतदारसंघामुळे। कुडाळमधून नारायण राणे लढत असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारानं मिळवलेल्या लीडमुळे वेगळीच चर्चा रंगते। शिवसेनेचे विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत थोडं नाही तर तब्बल 22,000चं लीड मिळवलं होतं। साहजिकच राणे यांच्या समोरही मोठं आव्हान निर्माण होईल अशी शक्यता आहे। भाजपचे बाबा मोंडकर, राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत आणि शिवसेनेचे वैभव नाईक असे राणेंच्या विरोधात उमेदवार आहेत। चौरंगी लढत होत असल्यानं परिणाम काहीही असू शकतो। आमच्यासाठी चांगली परिस्थिती आहे, काँग्रेससाठी चांगली परिस्थिती आहे आणि काँग्रेसचे तिन्ही उमेदवार 3 मतदारसंघाचे काँग्रेसचे निवडून येणार। नारायण राणे हे निवडणूक जिंकण्याचं तंत्र चांगलं जाणतात। हे खरं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या पराभवानं राणेंना कोकणात मोठा धक्का सहन करावा लागलाय। साहजिकच राणे आता ताकही फुंकून पिणार हे नक्की। सध्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातील स्थिती पाहता वैभव नाईक यांनी कडवं आव्हान निर्माण केलंय। राणेंच्या विरोधातील मते आपल्याच पारड्यात पडतील असा त्यांचा दावा आहे। दिशा नसलेला विकास झालेला आहे, म्हणजे रस्ता केला, वर्षाच्या आत वाहून गेला, बंधारा बांधला तो वाहून गेला, अशी जी नाराजी लोकात आहे आणि दुसरीकडे हे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही। कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी बिग फाईट लढत म्हणून पाहिली जाते। कोकणातील राणेंच्या विरोधातील वातावरणाचा फायदा घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।